उद्धव ठाकरे कोकणात फक्त कोंबडी वडे खायला येतात, कोकणात ठाकरे येतील त्या दिवशी कोंबडी वडे मासे बंद ठेवा असं सगळ्या हॉटेलवाल्यांना सांगून ठेवलंय असं म्हणत नारायण राणे यांनी ठाकरेंवरती टीका केलेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये भाजपचा जनता दरबार भरतोय. वनमंत्री गणेश नाईक यांचा हा दरबार असणार आहे. तर गेल्या काही महिन्यांमध्ये हा दुसरा दरबार असेल, त्यामुळे भाजपने ठाणे महापालिकेसाठी कंबर कसली आहे असंच म्हणावं लागणार आहे. सोलापूरमधील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगलं. सोलापूर शहर आणि ग्रामीण कर यांचा मेळाव्यामध्ये बसायला खुर्ची दिली नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तौफिक शेख हे भर सभेतून निघून गेलेले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा शेख यांनी दिला आहे. टँकरच्या संपामुळे मुंबईमध्ये पाणीबाणी सुरू आहे. यावरून ठाकरे गट आक्रमक झाला. मुंबईमधील पाण्याचा प्रश्न पुढील 48 तासामध्ये सोडवा, नाहीतर प्रत्येक वॉर्ड ऑफिसवरती मोर्चा काढणार असा इशारा आदित्य ठाकरेंनी सरकारला दिलाय. यावरती फडणवीसांनी ट्विट केलं आणि तातडीने तोडगा काढावा असे निर्देश पालिका आयुक्तांना दिले. भिक्षेकरी मृत्यू प्रकरणी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू राहता तहसीलदारांच्या भेटीला पोहोचले. यावेळेस तहसीलदार मैतांच्या कुटुंबांच्या भेटीला न गेल्यानं कडूंनी तहसीलदारांना चांगलंच झापलं. मयत व्यक्ती भिक्षुक होते की भक्त होते याबाबत चौकशी का केली नाही, दोषींवर कारवाई करा अन्यथा आंदोलन करावं लागेल हा इशारा कडूंनी दिला. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 120 कोटी रुपये मंजूर झाले. राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी झालेला आहे. प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे. साम टीव्हीच्या बातमीनंतर सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं विधान केलेलं आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कसा मार्ग काढायचा हे ठरवू असं पवार म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांना पगाराबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असंही ते म्हणाले. एसटीला कोरोना काळात 250 ते 300 कोटी दिले जायचे, त्याची आठवण त्यांनी या दरम्यान करून दिली. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन पुकारलं. एसटीच्या सद्यस्थितीला वकील गुणरत्न सदावर्ते, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत जबाबदार असल्याचं देखील शरद पवार गटानं म्हटलं. एसटी बसवरती तिघांचे फोटो चिकटवत त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे. पालकमंत्री पदाबाबत अजित पवार यांनी एक मोठं विधान केलं. पालकमंत्री पदाचा तिढा लवकर सुटेल, जरा धीर धरा असं अजित पवार म्हणाले. महायुतीमध्ये अजूनही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहे, तर शिंदे सेनेचा देखील आता दावा कायम असल्याचं एकंदरीत बघायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत खासदार उदयनराजे आक्रमक झाले. अरबी समुद्रात शिवस्मारक करणं शक्य नसेल तर राजभवनामध्ये स्मारक करावं अशी मागणी खासदार उदयनराजेंनी केली. राज्यपालांना जागा लागतेच किती असा सवाल त्यांनी या दरम्यान विचारला. महात्मा फुलेंच्या जीवनावरती आधारित चित्रपटातील दृश्य वगळण्याच्या दबावावरून राहुल गांधी यांनी ट्विट केलेले आहे. एकीकडे भाजप आणि RSS महात्मा फुलेंना दिखाऊ नमन करताय, तर दुसरीकडे त्यांच्या जीवनावरील चित्रपटाला विरोध केला जातोय. भाजप दलित बहुजनांचा इतिहास पुसून टाकू पाहत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे. मुलींची पहिली शाळा प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली. फुलेंनी त्यांचं अनुकरण केलं असं विधान खासदार उदयनराजेंनी सांगितलं. स्त्री शिक्षणाची चळवळ ही खऱ्या अर्थानं थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली असंही ते म्हणाले. दरम्यान उदयनराजेंच्या वक्तव्यावरती ओबीसी नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतला. ज्योतिबा फुलेंचं महत्त्व कमी करण्याचा हा डाव आहे असा आरोप ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी केला. दुसरीकडे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. कोण प्रतापसिंह आम्ही ओळखत नाही असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी उदयनराजेंना फटकारले. एकीकडे महापुरुषांवर अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना शिक्षेची मागणी करतात, दुसरीकडे स्वतः अशी वक्तव्य करतात असा टोला हाकेंनी उदयनराजे यांना लगावलाय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू नाशिकमध्ये दाखल झाले. कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू कृषीमंत्री माणिकराव कुकाटे यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहे. मशाल पेटून बच्चू कडू आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते कोकाटेंच्या घराच्या दिशेने रवाना झालेले आहेत.
अमरावतीमध्ये आमदारांच्या घराबाहेर प्रहारने आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटना आक्रमक झाली. यावेळेस पोलिसांनी प्रहारचा मोर्चा अडवला. अमरावतीमध्ये सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर प्रहार संघटनेनं आंदोलन केलं. शेतकरी कर्जमाफी हमीभाव यासाठी प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. राज्यभरात आमदार पालकमंत्र्यांच्या घरांवरती आंदोलनं सुरू आहे. त्यामुळे शिरसाटांच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.